काय सांगाल आजच्या मेळाव्याला शिवसैनिकांची तयारी आहे, काय सांगाल? 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना केली. त्या शिवसेनेचा वटवृक्ष झालेला आहे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सामाजिक कार्याची शिकवण जे गेल्या 4 वर्षांपासून अजून प्रखरतेने, अजून जोमाने, अजून ताकदीने जे संबंध महाराष्ट्रावर पोहोचवतात, तसे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि पालघर मधूनही हजारो शिवसैनिक आज मुंबई दिशेने आता आम्ही निघालोय. आणि आज ज्या पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पताका ही लोकसभेनंतर, विधानसभेनंतर, नगर परिषदेमध्ये फडकवली आणि त्याला पालघर जिल्हा कुठे अपवाद नव्हता. पालघर जिल्ह्यामध्येही आदरणीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही अधिक प्रखरतेने गावापाड्यात घेऊन चाललोय आणि तेच आज विचार त्यांच्या ऐकण्याकरता आणि येणाऱ्या झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भगवा पालघरच्या जिल्हा परिषदेवर फडकवण्याकरता आज आम्ही मुंबईला चाललोय. आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी केलं, तेच नेतृत्वाच्या आधारावर येणाऱ्या भविष्यामध्ये पालघर जिल्हाही अजून ताकदीने भगवामय करू आणि एकजुटीने, एक दिलाने या महाराष्ट्राच्या सह पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेचा भगवा आणि शिवसेना धनुष्य आम्ही पोहोचू, आम्हाला ठाम विश्वास आहे. एका बाजूला ऑपरेशन टायगर झालंय आणि आज वर्धापन दिन आहे, काय अपेक्षित आहे? एकनाथ शिंदे काय बोलतील याबद्दल? बाळासाहेबांनी वाघाची डरकाळी फोडल्यानंतर कित्येक मोठा सामर्थ्यवान नेता असो त्याला शेपूट खाली घालून घरामध्ये बियामध्ये लपा लागायचं. आणि बाळासाहेबांचे जे शिष्य आहेत आणि दिघे साहेबांचे जे शिष्य आहेत त्या शिंदे साहेबांनी, त्याला नाव तुम्ही कुठलंही द्या, परंतु एकदा आवाज उचलल्यानंतर आणि लोक म्हणतात की शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला का भलाभलांची पळता भुई थोडी होते, तसं आणि म्हणतात ना गार गार केले गमतीमध्ये, तसं आजकाल सबंध महाराष्ट्राला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं वलय निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि आश्वासक चेहऱ्यावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिंदे साहेबांचं काम हे जनसामान्यांमध्ये इतकं प्रभावी आहे की त्याच्या प्रत्येकाला, मग तो आमदार असेल, खासदार असेल, सामान्य शिवसैनिक असेल किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल, त्याला वाटतं की नेतृत्व असावं तर कोणासारखं, तर शिंदे साहेबांसारखं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक भगवी लाट आलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र यावं आणि येणाऱ्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या पालघरमध्येही जे काही कानाकोपऱ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते काम करतायत तेही येणाऱ्या भविष्यामध्ये शिवसेना झेंडाखाली आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेमध्ये येतील आणि जे काही काल परवापासून सुरू आहे त्या ऑपरेशनला शेवटच्या टोकापर्यंत नेऊन पोहोचू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.